गावाकडे असे गावागावामध्ये असे गणपती कारखाने असतात. डोंगराळ भागात वाटतं आवडतात ना असं, आणि मळ्यांमधून आहे ना. पहिली चांगली व्हायची. ॲक्च्युली ग्रामदैवत मंदिर असतं ना कुठल्याही गावाचं असो, तिथे गेल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते. रिसेंट लावले लावणी, आजच लावले, आत्ताच लावले काय. गावाकडचा कोरा चहा सोबत टोस्ट, आणि इकडे कामं चाललेत. पहिल्यांदा बघतोय चिरे आहेत ना असे अंगणाला लावलेत, भारी डिझाईन दिसते रे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहेत 10:30. आपण आहोत रत्नागिरीमध्ये ओरी गावात. रावल्याचं गाव आहे आणि गव्हाळीवाडीमध्ये आपण सध्या आहोत. तर आज जरा गावाकडे आलं की गाव फिरण्यामध्ये वेगळी मजा असते. तर जरा गाव फिरूया, गावातलं मंदिर किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे तो सगळा बघून घेऊ. सुरुवात करतोय डायरेक्ट फणसापासून. इकडे हा कापा आहे की बरं काय रे, बरं काय. फणस काढून ठेवला नाही तो ऑलरेडी, आणि अजून कितीतरी फणस आहेत ते वरती बघा त्या बाजूला. तुमचंच आहे काय? भरपूर म्हणजे भरपूर फणस आहेत. आता ते वरचे तर आपण काढू पण शकत नाही, कारण वरती आता पूर्ण घसरंडे झालं असेल, तसेच पडतील. खारुताईंसाठी, खारुताई आणि ते केकाट्या वगैरे असतात ना त्या भरपूर खातात. त्या निसर्ग बरोबर प्राणी पक्ष्यांची पण सोय करून घेतो. पावसामध्ये त्यांना पण जरा फणस खायला हवेत. चला आता निघूया जरा गावात. पावसातून सावकाश चालायचं अंगणामधून. आता सोलपटायला होतं. पाऊस गेलाय ते बरं झालं जरा. काय तेरं हळूहळू हां न्यायला लागेल. अरे यावर्षी आमच्याकडे ना अळूच नाही. काय झालं, गेल्या वर्षी घराच्या कामात आहे ना सगळं ते होतं आमच्या, बरंच होतं ते काढून टाकलं आहे. थोडं घेऊन जायला पाहिजे, घरी बनवतो फतफता. हे इकडे पूर्ण गव्हाळीवाडी. इकडे काय बालवाडी आहे का रे की शाळा आहे? बालवाडी. पूर्ण जांभा दगड, टेन्शन नाही, डायरेक्ट पायऱ्या. आमच्याकडे बांधायला लागतात तो दगड आणून. इकडे तुमचं डायरेक्ट आहे ना हे वाला. हां हे समोरचं. अच्छा, मातीची घरं आता कमी होत चाललेत, कारण सगळेजण आता फाडी लावतात. फाडी म्हणजे जांभा दगड आहे ना. ओके, हे मूळ घर म्हणजे तुझं. ओके, अच्छा. खोप इकडे, खोप म्हणतात ना तुमच्याकडे, आमच्याकडे खोप. तुम्ही काय म्हणता? खोपटी. आणि लाकडं म्हणता की फाटे? फाटी इकडे निखिलच्या गावाकडे फाटी. मोठा जोक झालेला कधी माहिती आहे? मयुरी लग्न झालं पहिल्यांदा गावाला आली, ते चूल पेटवताना बोलते फाटी घेऊन या. टेन्शनमध्ये आलं, फाटी म्हणजे काय? कमसे कम 1-2 वेळा ती बोलली. नंतर मग तिला विचारलं नेमकं काय पाहिजे तुला, बोलते ही फाटी. फाटी घेऊन आलेलो. पावसातून वेगळाच व्ह्यू येतो, पाऊस पडत असतो तेव्हा. इकडे गणपतीचा कारखाना आहे. बाहेरच्या गावातून पण जात असतील ना? बंद आहे. मूर्त्या चालू झाल्यात. पाऊस आला की मग चालू होतं. इकडे गणपती बाप्पांच्या मूर्तींचं काम सुरू झालं आहे. यावर्षी 14 सप्टेंबरला वाटतं आहे ना. थोडा उशीर आहेत गेल्या वर्षीपेक्षा. मोठ्या पण आहेत वाटतं अजून. आहे ना. ओके, गावाकडे असे गावागावामध्ये असे गणपती कारखाने असतात, आणि मग इथूनच सगळ्या गावांमधून डिस्ट्रीब्युशन होतं. ऑलरेडी नावं वगैरे लागलेत बघा, ह्याच्या पावते दिसतात ना, ते गणपती बाप्पा रजिस्टर आहेत. लावणी झाली का हो अजून? तिकडे आवडत आहेत अजून, नाचणी आवडत आहेत. काय बोलता तुम्ही याला? इकडे आहे ना ठोंबे करतात की आमच्याकडे आवडतात असे एक ठोंब्याने नाचणी लावतात. अच्छा,
आपली पण लावायला लागले, लावणी लावतात त्याच्या साईडला तिकडं. त्यांच्याकडे सगळं लवकर आहे, आमच्याकडे पाऊस उशिरा होता यावर्षी. नाचणी 2 प्रकारे लावतात, एक आवडतात आणि एक ठोंब्यान लावतात. आमच्याकडे ठोंब्यानं लावतात. हम्म. ते बोलत होतं बाबा करायला, तर मग पाठवत आहे काय? पाठ वा. हां नाचणी लावतो आहे. होय ना, ठोंब्यान काय लावता? टोंब्याने लावतो. आवटत नाही काय तुमच्याकडे? अशी आवटत नाही एक 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 आवडत नाही आम्ही. गेला हा. डोंगराळ भागात वाटतं आवडतात ना असं, आणि मळ्यांमधून आहे ना. ती आवटी पहिली चांगली व्हायची. हां पहिलं लाकडावर जेवण होतं ना, आता गॅसवर गॅसवर आलं. होय होय, फरक पडला पडला. पण ती आवटी पाहणं अति सुंदर व्हायची बंडी. आहे ना. 7 दिवसाने वरती यायची म्हणजे यायची. यायची यायची. काय लावतो आहे बाय? लावणी लावली काय? लावणी काय लावणी? काय लावलं नाही. वागेल बघ, वागल बघा म्हाताऱ्यांचा. एक नंबर वागेल. काय होय? माणसं मस्त आहेत एकदम, बोलायला बिलायला भारी. हां ॲक्च्युली कोकणात गेलात ना तर बऱ्यापैकी तुम्हाला अशीच माणसं मिळतील, गोड माणसं. तर तिकडे ठोंब्यान नाचणी लावत आहेत, या बाजूला इकडे लावणी झाले. लावतात हे बघा, आता बैल नाही कोणाचे. बैल नाही, आता डायरेक्ट मशीन. आणि तुमच्याकडे असा लेवल आहे हा भाग, आमच्याकडे काय बघशील असे मोठे 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 बांध आहेत. इकडे लावणी झाले, इकडे खालची मलकण बघा लावतात. काय बोलता तुम्ही, मळी बोलता की चोंडा? काय दळे? एक दळा दुसरा दळा असं. ओके, इकडे दळे बोलतात. तर इकडचं झालंय लगभग, हा पट्टा झाला लावणी लावून. काय कांडाली नाही झाले, कांडाली म्हणजे? ही कांडाली आहे कशी, ही कांडाली आहे असं. म्हणजे भाताचं रोप आहे ते? हा, असं नाही आहे चौकोनाचा बोला, तू बोला ना, हे बोलतात मल्ली बोलतात, हां त्या कांडाली नाही तर दल्ली असं. अच्छा अच्छा. केवढा फरक पडतो बघा. एक 50-60 किलोमीटर लांब आलो आहे आज, आमच्या गावापासून लांब आहे गाव. तर तिकडे बरीचशी नावामध्ये थोडासा फरक असतो. मस्त वाटते रे, क्रिकेट खेळायला धमाल आहे एकदम. ते कान मैदान आमचं होय, हा, इथं ग्राउंड आहे, लेवल आहे एकदम मस्त. ते मॅच असतात. बघाल तिकडे एकदम असं लेवल वाटतंय. हा रोड मंदिराकडेच गेला सर? पहिली वाट होती, हां. आता मंदिरासाठी हा रोड केला नाही. म्हणजे आता या वाडीतून दुसऱ्या वाडीत गेला, मधली वाडी नंतर बोरवाडी. किती वाड्या आहेत तरी पण गावात? 12 वाडी, 12? 12 वाड्यांचं एक गाव. मोठं गाव आहे. हो, तेच काय नावं सगळ्या वाड्यांचे? म्हणजे काय विषय आहे, गावात राहतो म्हणजे वाड्यांची माहिती असणार. ते पण आहे. कोणकोणते आहेत? आता बघ, तिवराड, हां गवईवाडी, हां बोरवाडी, मधलीवाडी, हां. त्याच्यानंतर भटवाडी, हां सरवेट, मागरट, हां तोगडेवाडी, हां देनवाडी, हां कुठली आंबी झाली ना, हां. कुठले अशा बऱ्याचशा वाड्या आहेत. वाड्या आहेत. ॲक्च्युली पटकन नावं नाही आठवत रे. आमचं गाव म्हटलं ना तर आमचं वाड्या अशा जवळ आहेत. जे तुमची वाडी आहे ना तशी कनेक्टेड आहे सगळ्या वाड्या. 7 वाड्या आहेत आमच्या, जास्त नाहीत. पण आपण तुला आमच्या एका समजणार पण वाडीत नाही. 70-80 घरं आहेत. हां, तर काही मोठ्या जास्त मोठ्या पण वाड्या आहेत. हां, आमच्याकडे कोंड बोलतात, कोंड. त्या अशा मोठ्या वाड्या असतात ना त्यांना कोंड बोलतात. आणि इकडे पाऊस आता सुरू झाला आहे, लावणी पण सुरू झाले. लावणी लावतातच आहेत. हां, चिखली झाले त्या मळीमध्ये, झाले चिखली झाले का हो लावणी? काय पावसाळा लगेच पाऊस घेऊन येतो. पाऊस आणलेला आहे, मंदिरात जातो आणि पाया पडून येतो. येतो देवात जाऊन येतो, पाऊस लगेच येणार. चला, एक 5-10 मिनटं आपण चाललो आणि आलो आहे ग्रामदैवत मंदिर ओरी. तर केदारलिंग देवता मेन आहे आणि बाकी अजून देवदेवता आहेत. तर मंदिरामध्ये जाऊ, दर्शन वगैरे घेऊया. हा मंदिराचा पूर्ण परिसर सुंदर दिसते. मंदिर बघा एकदम. ॲक्च्युली ग्रामदैवत मंदिर असतं ना कुठल्याही गावाचं असो, तिथे गेल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते. घुमट आहे, सभामंडप आणि पुढचा घुमट. पाणी पिण्याची सोय केलेली आहे वाटतं, प्रॉपर एकदम सोय केलेली आहे. इकडे तुळशी वृंदावन आणि इकडे बाकीच्या देवदेवता.
आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. इकडे काजूची झाडं वगैरे आहेत. हे गावचे आहेत की प्रायव्हेट आहेत? अच्छा. चला, मंदिरामध्ये दर्शन झालं आहे आणि आजूबाजूचा हा परिसर आहे. दर्शन मगाशी जॉईन झालं आहे. इकडे सुमेत तारवे, तर हा हातखंब्यावरून आला आहे. अशी आपली आता टीम हळूहळू आजची तयार होते. काय शूटर आहे ना तो तुमचा DOP. तर इकडे आहे मंदिराचा बाजूचा परिसर. इकडे ही सान आहे काही पाठीमागे होळी असते इथे. अच्छा. आमच्या गावात आहे ना हां, होळीच्या भोवती लोटांगण करतात. बाकी ठिकाणी जास्त कुठं होतं काय माहीत नाही पण तुझ्या चॅनलवर असेल ना? हां हां ओके. होळीच्या वाटले आहे ना लोटांगण घालतात. ओके. नवस असतात ज्यांचे ना हां हां हां, त्या पद्धतीने. इकडे पिण्याच्या पाण्याची वगैरे सोय केलेली आहे. वॉशरूम आहे. अच्छा, म्हणजे बेसिक ज्या गरजा पाहिजे त्या त्या आहेत मंदिरामध्ये. ही सहा आहे. ही 6 पालखी वगैरे इथे बसते. पालखी पहिले ग्रामदेवतेची. ओके, ग्रामदैवत पालखी आहे. आणि इकडं माड उभा करतात. अच्छा, इथे समोर माड असतो की आंब्याचा असतो तुमच्याकडे? नासूर माड सुरमाडच असतो. आणि पालखी नाचवते इथं. अच्छा. शिंगा भरतो आमचा. ओके. दुकानं वगैरे असतात मस्तपैकी. जत्रा वगैरे इकडे भरते पूर्ण. मजा असते कारण सगळेजण गावाला असतात ना. दिवसाचा लागतो की रात्री असतो रे तुमचा? दिवसा आमचा पण सेम ना. 4 वाजता माड तोडतात आमच्या इथे. हां. आणि तो असं खांद्यावर तो आणतो. आणि होळी कधी लागते? रात्री? पहिली दुपारी. दुपारीच लागते. दुसऱ्या दिवशी? ना त्याच दिवशी त्याच दिवशी लागते. इथं पालखी नाचवतात. तिथं माड आणि इथं कार्यक्रम असतो अच्छा. गावाचा. कधी वर्धापन दिन असला नाही तर नाटक वगैरे असतं. ओके. आणि बाजूचा परिसर सगळे हिरवगार आहे आता. हां, आत्ता काय सगळं हिरवंगार. आंब्याची झाडं वगैरे पण आहेत. लागतात का आंबे? हो तर गावची आहे ती? मस्त. वानर. हवं का वानर बघा किती आहेत. डोक्यावर पडेल. कुठे गेला? गेला रे. एवढे वानर आहेत. रोड आहे ना हां. एक मधल्या वाडीमध्ये जातो. अच्छा, तिथून बोरवाडीमध्ये. कनेक्टेड आहे तो. आणि तिकडून मग आंबे मिंबे सगळं फिरत बाहेर येतो. पूर्ण गावात. हा. तिकडूनच बाहेर येतो ना तो त्या कुठं मेन रोडला? हा मेन रोडला येतो तिकडून. इथून पण मेन रोडला जातो वरती अच्छा. आणि तिकडून पण येतो. ओके. गावात रोड फिरतोय बरं वाटतंय. गाडी हां, कनेक्टेड आहेत. वाड्या कनेक्टेड आहेत म्हणजे ते चांगलं आहे. वानर मात्र भरपूर आहेत. आमच्याकडे एवढे वानर नाहीत. बघतोय मगापासून वानरच वानर आहेत. मगाशी एक कुठे बार पण वाजवला, चुतली बॉम्ब पळवायला. आधुनिक सर्जाराजा. आता सगळीकडे ट्रॅक्टरच बघायला मिळतात. आमच्या गावी पण 70-80% ट्रॅक्टर झालेत. 20-30% अजून आहेत. बैलजोडी आहे, ते नांगरणे वगैरे मग त्यानेच करतात. इकडे बघतोय तर बऱ्यापैकी ट्रॅक्टरच आहेत वाटतं, है ना? 2-3 जोत असतील फक्त वाडी. 2-3च उरली. 90% तुमच्याकडे. हां, 90% झाली. 90%. 95%. 95. या बाजूला इकडे लावणी सुरू आहे. ही बघा, भाताची लावणी. आता आमच्याकडे अजून 10 एक दिवस जातील. त्याच्यानंतर हा लावणीचा सीझन चालू होईल. रिसेंट लावलं आहे लावणी. आजच लावले. आत्ताच लावले काय? हां. आणि इकडे भाताची रोपं काढतात. असं काढतात आमच्याकडे. ते सेम आहे. याला आमच्याकडे दाढ म्हणतात. सेमच ना? होय, काय करते? फॉम्बॅन लावतायत. पाऊस नाही तर हे ॲक्च्युली पाणी नाही ना, ते फॉम्बॅन नाचणी तरी लावतायत. तो आहे ना काम नाही तर काम. घरी बसून कंटाळा येतो म्हणून ते करतात. हां, पाऊस आला की लावणी करायला मग मोकळा लगेच. काय ना काहीतरी काम पाहिजे आता. घरात बसत नाही ना काय ना काहीतरी शेतात नाही तर बाजूला तर काय ना काहीतरी राहतात करत. ते महत्त्वाचं आहे रे. तेच खरोखर पाहिजे. टाकला आलाय यावर्षी. टाकल्याची भाजी अजून खाल्ली नाही.
छोटा आहे अजून अजून वाढेला आणि मग कोळी कोळी डेरी असते त्याची भाजी करतात. गावात कधी कधी असं उंडगायला पण बरं वाटतं ना निवांत. काय काही ठिकाणं असतात ना तिथे फक्त कॅमेरा असा पकडला तरी पण मस्त वाटतं. त्यातलंच हे एक लोकेशन आहे बघा. कुठेही फोटो असा क्लिक केलात तरी पण भारी वाटेल. पाऊस पडेल तेव्हाच पाणी नाही तर दुपारनंतर येईल पाऊस. आमच्याकडे दुपारनंतरच येतोय. शेतात आलो आहे तर चहा आहे, जरा चहा वगैरे घेऊ आणि इकडे कामं चालू आहेत जरा शेतीची. ॲक्च्युली दाढ आहे ते काढून ठेवतात म्हणजे भाताची रोपं. पाऊस आला की मग लावणीला डायरेक्टली सुरुवात. बघितला व्हिडिओ रात्री. बोयटी हा बैरा साईज पण मोठी होती. पहिली नव्हती गावात रे, पण हा त्याला जायचं नाही भेटले तरी एकाच जाग्यावर. मी आल्यावर भेटायला लागले त्या कोण सांगेल. मला फोन केला आणि विचारतो रुपया थांबायचं आहे काय आपल्याला. होय थांबूया. हा मग ये तुझे पीठ घेऊन ये. मी आल्यावर जी भेटायला लागले 2 किलो पीठ संपवलेलं पण भावान भेटली. पिठाचा वाटा नाही द्यायला होता. पिठाचा वाट वाटा खाल्ली. काय कधी मला द्यायचा. कोण तुम्हाला ठेवलेला आहे खावायचं पीठ दळून आणायला पैसे दिले ना. तुझ्या ह्याला भोक्यान ता वाटा खाल्ला. भोका 60 रुपयेवाला थर्मस दाखव. 60 रुपयेवाला 60 रुपयेवाला थर्मस. 60 रुपयाला थर्मस अजून आहे. ओके मी येतो घरी. मी खाल्लं एक नाही. तुम्ही एक खायचा एक ठेवायचा मला. थोडी दे पिणार करायचा. या मस्त गरम ताजी मस्त फ्राय केलेली घरी जाऊन. आहे मस्त. हा दे तू नको कुठं आहे. घ्या जरा जरा. बटर देव त्यांना. बटर कुठं खातोस? नको खाऊ. हां हो सर मान पण आहे. आम्ही नाही दाखवतो याची आयशीची एनर्जी आहे ती. तुझी आयशी आणणार. नक्की नक्की. एकामेकाची नावं नका सांगू आता. घे दे रे. ये बाबा. चला घे. घे घे. गावाकडचा कोरा चहा सोबत टोस्ट. हो. आणि इकडे कामं चाललेत. कामाचं. कामाला मदत काही हे करत नाही सोंडके, फक्त इथे आलेत. हिरोईन हां आमचे हिरोईन दाखव. ब्रँड एम्बॅसेडर माझ्या चॅनलची. आणि तिचा 60वाला थर्मस तो पण दाखवा. कधी घेतलेला आहे तो 60 रुपयामध्ये? बरंच वर्ष झाले. पण त्याच्यामध्ये अजून पण हे गरम चहा राहते. आहे ना. पिठलं भात. बनारस आहे ना. तर खाऊन जात आहो. जात. पिठलं भात देतो यांना आज. हा? पिठलं भात देतो आज यांना. घे. चालेल ना. कालचं मासं संपलं काय. मला कुठे दिला असे. काय रे लावल्या दिलेच नाही. हां नाही दिला ना. नाही दिला आहे तुला. नेक्स्ट टाइम वाश करत नाही मला द्यायला. नाही नेक्स्ट टाइम देईन. काल पोरं बरेच होते ना जेवायला. हे समोर वाडीतलं मंदिर ना. आपलं कुलदैवत असतं तसं मंदिर आहे. इकडून फेरफटका मारून आलो बराचसा. आता कुठे यायचं खाली वर खाली घरी जाऊया ना. काय घरी ना. ही कुठे गेली? वरती वाढीत अच्छा वाडीत फिरून येतोय. अच्छा त्या कारखान्याच्या इथे आलो परत. हां तो समोरचा काय त्यानंच मासे पकडला. मग तुम्ही काय करत होता? तुम्ही काय करत होता? आता वाटा घेतली. मगाशी आलो तेव्हा बंद होतं, आता चालू झालंय काम. होय काय. इकडे ही मेहनत असते ना. मेन पडद्यामागची कामं दिसत नाहीत. हां गण्या भाऊ काय. युट्यूबला त्याने व्हिडिओ नाही टाकला. हां यंदा भीती वाटत आहे. अच्छा मावशीचं काम पण करतो. अच्छा नमनाथ मावशीचं पण काम पण भारी. बोयटे पण पकडतो. बोलटी म्हणतात. हां बोलटी म्हणतात त्यांच्याकडे. हा बोईट मासा काय तिकडे. हां बोईट बोलतो तुमच्याकडे. फणस नाही वाटते. पिकला असेल. बोयरी बोयरा.
चला. आणि किती येतो नाही की रुपयासोबत घरी आहे. गावाला लग्न झाले की अशी पोस्टर लवकर निघत नाहीत. यावर्षी झालं असेल उमेश हां, ते लवकर निघत नाहीत. ते सगळ्या गावचं तीच परिस्थिती आहे. आणि जास्त करून ते थर्मासचं बघ येतं नाव, ते तर वर्षानुवर्ष असतं आतमध्ये लावलेलं. हां, अरे एवढी लाकडं ठेवलेत भरून, अर्धा वाडा. हां काय गॅस संपला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हां, भरपूर मोठा स्टॉक आहे. पहिल्यांदा बघतोय चिरे आहेत ना असे अंगणाला लावलेत. भारी डिझाईन दिसते रे. हां, सारवल्यावर एकदम ओके होते. एक नंबर डिझाईन वाटते आणि परमनंट, लादी बिदीपेक्षा भारी. आधी लावायला नको. हो, तुमच्याकडे भरपूर आहेत रे चिरे. ते काय आमच्याकडे 6-6.5 ट्रक मागावा लागतो, 200 फाड्या. आम्ही लांब राहतो, सह्याद्रीत राहतो. आई निवळी संगमेश्वरची निवळी माहिती आहे? नाही ना? ते म्हाताऱ्याची बेस्ट फ्रेंड. होय काय? झालं जेवण झालं? हो बाय. काय करा बाय? आताच नाही ए, जेवलो काय? जेवलो? जात नाहीत ते दोघं जण असलं ना घरी जातात. सगळं तुमच्याकडे लवकर आहे रे. हे काय पडवल आहे काय आहे? काहीतरी आहे. भोपळा तर नाही, दोडका पण नाही, काय वेगळंच आयटम. कारलं पण नाही, काय वेगळंच आहे. हां, आल्यावर दाखव जरा. आणि इकडे जास्वंदीची फुलं भरपूर आलेत. 13 आहे. हे अळू, म्हणजे अळू 2 प्रकारचे असतात. हे वाला याचं भाजी करतात, फतफतं बोलतात गावाला, अळूचं फतफतं. आणि जे ब्लॅक कलरचं येतं ना त्याच्या आलूवड्या बनवतात. हे बघा इथं आहे, हे समोर दिसतंय का, ह्याच्या आलूवड्या बनवतात. चला, फायनली परत एकदा आलेला आहे राहुलच्या घरी. आणि इथून जो व्ह्यू आहे ना एक नंबर. हा समोरचा जो रोड आहे ना तोच रोड वरती गेला. जो जाकादेवी निवळी फाट्याचा जो रोड आहे तो इथे वरतीच आहे. एक पकडा ना, चालत गेला तरी पण मला वाटतं 5-10 मिनटं लागतील. आणि हा समोरचा व्ह्यू. सकाळी आलो ना तेव्हा इकडे पाऊस आलेला, मस्त वाटत होता. वरती टॉवर पण आहे, तेव्हाच नेटवर्क येतं तुला. तोच जिओचा आहे काय? बहुतेक जिओचा टॉवर असणार. समोर दिसतंय बघा, घरी जिओचं नेटवर्क चांगलं स्ट्रॉंग आहे. एअरटेल गलपटला. BSNL आहे की नाही माहीत नाही, असणार. BSNL आहे ना. आणि इकडे हे बघता, हे राहुलचं घर, राहुलचा गावचा राजवाडा. हो, छोटासा घर आमचं अडचण भरायचं आहे. सगळं सामान ठेवलेलं आहे. आजी आजोबा ना. होय. ओके, इकडे देवघर. देवाची खोली आहे. ओके, आणि इकडं किचन छोटंसं. अच्छा. गॅस वगैरे आहे इथं ठेवलेला. हा इकडे गॅस आहे. अच्छा, हा इथे एक गॅस आहे, एक ओके. बाहेर आहे. हा आता आम्ही हे करत नाही. ओके. आता गॅस संपलाय त्याचा. हा गावठी गॅस, इंटरेस्टिंग हा, गॅस चालू एकदम. आहे. आणि एक तिकडे बाहेर एक गॅस आहे. हा फक्त उन्हाळ्यातून वापरता काय? हा गॅस आता बंद ठेवलेला आहे. बंद ठेवलेला आहे. गॅस संपलाय. आणि पाठचं हे परसावन, हा. पाठची बाजू घराची. गावाकडचं घर असतं ना, ते घरात येऊन राहण्यातच वेगळी मजा आहे. त्यामुळे गावाला ज्याला घर आहे त्याला माहिती आहे गावची फिलिंग काय असते. मला वाटतं राहुल पण सारखाच येतो ना आला. हा माझ्यासारखाच आहे. मनाला वाटलं की आला गावाला, मनाला वाटलं की आला गावाला. सगळ्यांना वाटतं की आपण गावीच आहे म्हणून. हां वाटतं. आता ही व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा मी मुंबईला असेल बहुतेक. असं पण होईल, कारण माझी ऑलरेडी आता 2-4 आहे ना आपली. 2-4 व्हिडिओ ऑलरेडी आहेत. त्या एडिट करायला वेळ जातो. असं नसतं की शूट केलं की लगेच संध्याकाळी टाकू शकतोय, असं नसतं. काही लोक मॅनेज करतात, पण ॲक्च्युली बाकीची कामं पण असतात, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. गाव मस्त फिरून आलो, तर जरा चहा वगैरे पिऊया आणि मग आराम करू. घरी आलो तर आता जरा जाऊया. मयुरीचं काकांचं मूळ घर आहे. त्यांचं आता ओरिजिनल जे नवीन घर आहे ते नरब्यात आहे. पण आता इथे मूळ घर तरी दाखवूया. हां, घरं सगळी बंद आहेत. ॲक्च्युली आता ह्या टायमिंगला आलात की घरं बंद असतात, सगळे कामाला गेलेले असतात. जसं जसं वर जातो आहे तर अजून भारी वाटतं आहे. इकडे एक घर आहे आणि या बाजूला हे एक घर आहे. ते काका येतात की नाही इकडे कधी? इकडे पण येतात की नाही? आहे ना. घर बघून खुश होतील आता. जुनं घर तरी त्यांच्या नरब्यात कधी आता जाईन तेव्हा जाईन.
रावळ्याचे काका, मयुरीचे मावशीचे मिस्टर आहे, मावशीचं घर, भावजाचं घर. तर रावल्याला पण भावजाच म्हणायला लागेल. मयुरीला सांगतो. फणस, अरे फणस नाही ह्यावर्षी, हाच प्रॉब्लेम आहे. मला वाटतं काय ऑगस्ट गणपतीपर्यंत राहतील वाटतं. हां आमच्याकडे आंबे पण आहेत. हां अजून आंबे आहेत. हे घर ओके. हा घरी कोण नाही आहे, सगळे कामाला गेलेत. म्हटलं आलोच होतो तर जरा वाडी फिरता हे घर पण दाखवावं. तर हे पाठी बघताय हे मयुरीच्या काकांचं मूळ घर. तर कधीतरी नरब्यात जाऊ खास, कारण ते ॲक्च्युली गावाला पण म्हणजे सणासुदीलाच असतात. त्यावेळेस आलो तरच मॅच होईल. त्यांची मुलगी पण कुठेतरी दिलेली आहे जवळच, ते रत्नागिरीत आहे ना, ते गावाचं नाव नाही माहिती मला, तर तिकडे दिलेले आहे. चला आता जाऊया जरा घरी, चहा वगैरे पिऊ जरा आणि मग थोडा आराम करून बघू दुपारनंतर कुठं जाणं वगैरे झालंच. इथे जवळपास बरेच ऑप्शन आहेत रावल्याला, म्हणजे गणपतीपुळे आहे, हा उक्षी रानपाट धबधबा आहे, त्याच्यानंतर जाकादेवी मार्केट. तुमचं काय जाकादेवी? हां जाकादेवी मार्केट आहे इकडे. निवळीवरून गेलं की डायरेक्ट रत्नागिरी, सगळं जवळजवळ आहे. मुंबई गोवा हायवे पण जवळ आहे, सगळं जवळ आहे. आणि मेन चांगलं काय माहीत आहे का, हे बघा डायरेक्ट ह्यांच्या पाखाड्या, म्हणजे डायरेक्ट इकडे जांबा दगड जास्त आहे. जांबा दगडाचा वापर पण तुम्हाला दिसेल बघा, हे बाजूचे बांध सगळे जांबा दगडाचे आहेत. आमच्याकडे अशा पायवाटा असतात, हे बघ अशा बांधायला लागतात, कारण आमच्याकडे सगळी माती. मोबाईल नाही आणलाय मी, कुठं मग समोर हा ना, चपटी आहे. मोबाईल पण नाही आणलाय रे. केली. ॲक्च्युली हे जे क्लायमेट आहे ना, थोडंसं बघा ऊन आहे आणि पाऊस पडून गेला आहे. अशा वेळेस असे साप वगैरे आहेत ना बाहेर पडतात. रावला सांगतोय जीव बघ. मी टेन्शनमध्ये आलो, कुठला जीव बघू. हां त्याचे साप वगैरे असतात बरेचसे. तर अशा क्लायमेटमध्ये फिरताना जरा पायाकडे बघायचं. झाली लावणी ना, लावणी झाली. परसवून तुमचं आहे की नारळ आहे इकडे, कारती लावलेत हे बघा. होय ना, इकडे आलूवडीचं, आलूवडीची नको ते फतफत्याच्या नेतो नंतर. आणि इकडे ही चहा पात. चला मंडळी या परत एकदा चहा प्यायला. तर घरी आलो आहे तर जरा निवांतमध्ये चहा वगैरे पिऊ. मित्रमंडळी जमा होते तर आता काहीतरी प्लॅन होईल. पण ओरी गावात आलो होतो जरा फेरफटका मारला. ॲक्च्युली ग्रामदैवत मंदिरामध्ये गेलो. शेती वगैरे करतात सर्व शेतकरी, तिकडे फिरलो. इकडे थोडी फास्ट आहे, आमच्याकडे थोडंसं स्लो शेती आहे, कारण इकडे पाऊस मला वाटतं लवकर पडला आहे यावर्षी. खालच्या बाजूचा पूर्ण आपण व्ह्यू बघितला, मस्त एकदम आहे व्ह्यू. खाली इथून चढण आहे, म्हणजे येताना असे उतरलो आपण. उतरलं समोरच इकडे हे रावल्याचं घर, आणि घरापासून सगळा व्ह्यू एक नंबर दिसतोय. समोर पूर्ण जंगलपट्टा आहे आणि इकडे ही अंगणवाडी. गाडी खाली पार्क केली की लगेचच बाजूला घर आहे. तर आज आलेलो ओरी गावामध्ये खास आपण. तर ओरी गावचा हा एक फेरफटक्याचा व्हिडिओ होता मंडळी. तर ओरी गाव खूप मोठं आहे, 12 वाड्या आहेत, म्हणजे 12 कोंड किंवा 12 वाड्या आहेत. तर खूप मोठं गाव आहे. तर पूर्ण गावामध्ये कधी फिरायला भेटेल तेव्हा भेटेल. पण ओरी गावातून जे कोणी व्हिडिओ बघतायत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा ओरी गावामधले कोण कोण आहेत ते. तर चला मंडळी तात्पुरत्या स्वरूपात आता चहा पितोय, तर हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा प्लॅन नक्की काय होतो ते माहिती नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. तर टाटा बाय बाय.